11th ॲडमिशन 2025-26 मध्ये आज विद्यार्थ्यांची फायनल मेरिट लिस्ट साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहे की साईटवर कोणत्याही प्रकारची अपडेट दिलेली नाही आहे, तरी मेरिट लिस्ट कधी लागणार, म्हणजे विद्यार्थी मेरिट लिस्ट कधी चेक करू शकणार। जर तुम्ही साईटवर आले तर साईटवर बघू शकता अजूनपर्यंत नवीन कोणतीही अपडेट उपलब्ध करून दिलेली नाही आहे, तरी विद्यार्थ्यांनी वेट करा, कारण 1 वाजेपर्यंत लिस्ट लागायला पाहिजे होती, कारण डेट आजची दिलेली आहे त्यामुळे, परंतु 1 वाजेपर्यंत लिस्ट लागलेली नाही आहे। आपण 1 वाजेपर्यंत वेट केला, परंतु विद्यार्थ्यांच्या ज्या कमेंट्स होत्या ह्या कंटिन्यू सुरू आहे, त्याबद्दलची फक्त माहिती म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे, कारण यावरती फक्त प्रोविजनल मेरिट लिस्टचंच ऑप्शन दिलेलं आहे। तरी आज सायंकाळपर्यंत म्हणजे 5 किंवा 6 वाजेपर्यंत लिस्ट लागायला पाहिजे, कारण की तारीख दिलेली आहे परंतु त्यावरती कोणत्याही वेळ दिलेला नव्हता त्यामुळे। आणि बघू शकता जेव्हा लास्ट टाइम प्रोविजनल मेरिट लिस्ट लागली होती तेव्हा अनाउन्समेंटमध्ये जी लिंक जात होती त्या लिंकमध्ये टाइम दिलेला होता की 1 वाजता तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट लावण्यात येणार आहे, परंतु फायनल मेरिट लिस्ट आज लागणार। परंतु तर बघू शकता यामध्ये फक्त जी सर्वसाधारण अंतिम गुणवत्ता यादी दिनांक 11/6/2025 ला घोषित होणार आहे एवढंच दिलेलं आहे, यामध्ये कुठेही टाइम नमूद केलेला नाही आहे। तरी आपण लास्ट प्रोविजनल मेरिट लिस्टचा अंदाज पकडून 1 वाजताचा टाइम आपण अंदाज लावला होता, परंतु अजूनपर्यंत साईटवर अपडेट नाही आहे। विद्यार्थ्यांनी वेट करा, कारण की आज बघू शकता 11 तारखेला जी जनरल मेरिट लिस्ट लागणार म्हणजे फायनल मेरिट लिस्ट लागणार, आणि ज्यांनीही कोटा अंतर्गत फॉर्म भरलेला असेल म्हणजे 0 राऊंड, तर 0 राऊंडची लिस्टसुद्धा लागणार आहे। त्यामुळे 2 काम आज होणार आहे आणि अजूनपर्यंत उपलब्ध करून दिलेली नाही आहे, तरी विद्यार्थ्यांनी वेट करा। 5 ते 6 वाजेपर्यंत संपूर्ण अपडेट साईटवर उपलब्ध व्हायला पाहिजे। अपडेट आल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप आपल्या चॅनलवर देण्यात येणार की जी मेरिट लिस्ट असणार आहे ही मेरिट लिस्ट कशी चेक करायची, त्यानंतर जे अलॉटमेंट होणार आहे कोट्या अंतर्गत ते अलॉटमेंट कसे चेक करायचे, पुढील प्रोसेस काय असणार आहे, फायनल मेरिट लिस्ट चेक केल्यानंतर काय करायचं, या संदर्भात संपूर्ण अपडेट स्टेप बाय स्टेप तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, जशा या अगोदर देण्यात आलेल्या तशा प्रकारे। तरी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे।